नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या तारक मंत्राचे महत्त्व. तारक मंत्र स्वामी समर्थांचा निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हा मंत्र मानवी मनाला संकटातून बाहेर काढणारा आणि आत्मबळ देणारा एक शक्तिशाली स्रोत आहे. तारक या शब्दाचा अर्थच तारणारा किंवा रक्षण करणारा असा होतो. तारक मंत्राचे महत्त्व आणि त्याचे आध्यात्मिक व मानसिक फायदे पाहूया. पहिलं, भीती आणि चिंतेचा नाश. एरॅडिक्शन ऑफ फिअर. तारक मंत्राची सुरुवातच निशंक आणि निर्भय या शब्दांनी होते. जेव्हा आपण सतत काळजीत असतो किंवा आपल्याला भविष्याची भीती वाटते, तेव्हा हा मंत्र आपल्याला अंतर्मनाला धीर देतो. परिणाम, हा मंत्र उच्चारल्याने मेंदूतील अमिगडाला, भीतीचे केंद्र शांत होते आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. दुसरं, शरणागतीची शक्ती. पॉवर ऑफ सरेंडर. या मंत्राची गाथा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत या विश्वासावर आधारलेली आहे. जेव्हा आपण म्हणतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी, तेव्हा आपण आपला अहम इगो बाजूला ठेवून वैश्विक ऊर्जेशी युनिव्हर्सल एनर्जीशी जोडले जातो. यामुळे मानसिक ओझे हलके होते. तिसरं, सकारात्मक स्वयंसूचना. पॉझिटिव्ह ॲफिर्मेशन. मानसशास्त्राच्या दृष्टीने तारक मंत्र हा एक उत्तम अफर्मेशन आहे. कितीही संकटे आली तरी स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत हा विचार वारंवार केल्याने मनाचे खच्चीकरण थांबते. हे मंत्रोच्चार तुमच्या प्राणमय कोशात सकारात्मक स्पंदने निर्माण करतात, ज्यामुळे नकारात्मक विचारांचे वलय तुटते. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे भक्तांनी केवळ संकटाच्या वेळी स्वामींचे नाव घेतले आणि त्यांना मार्ग सापडला. प्रसंग. अनेकदा लोक जेव्हा टोकाच्या नैराश्यात डिप्रेशन असतात किंवा त्यांना आत्महत्येसारखा विचार येतात, तेव्हा तारक मंत्राचा सराव त्यांच्यासाठी जीवनदायी ठरतो. मंत्रातील ओळी अत्यर्क अवधूत हे स्मृतिगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे केवळ शब्द नसून ते एक क्वांटम हिलिंग कमांड आहेत. ते तुमच्या शरीरातील पेशींना उभारी देतात. पाचवं, तारक मंत्राचे शारीरिक आणि ऊर्जात्मक फायदे. पहिले, हृदय आणि रक्तदाब. या मंत्राचा लयबद्ध जप केल्याने हृदयाचे ठोके नियमित होतात आणि वेगस नर्वस सक्रिय होऊन रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुसरं, आज्ञाचक्रावर प्रभाव. एकाग्रतेने मंत्र म्हणताना कपाळाच्या मध्यभागी थर्ड आय स्पंदने जाणवतात, ज्यामुळे निर्णय क्षमता सुधारते. तिसरा, ऊर्जा कवच. तारक मंत्राचा उच्चार तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक ऑरा तयार करतो, ज्यामुळे बाहेरात नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर परिणाम होत नाही. सहावा, मंत्र म्हणण्याची योग्य वेळ. पहाटे किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणणे अत्यंत प्रभावी ठरते. एकाग्रता. मंत्राच्या अर्थाकडे लक्ष देऊन तो शांतपणे म्हणावा. भाव, मी एकटा नाही, शक्ती माझ्या पाठीशी आहे. या भावाने मंत्र म्हटल्यास त्याचा अनुभव लवकर येतो. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.